आज मी तुम्हाला आपल्या विदर्भ भाषेमध्ये बघा तुम्हाला तुरीच्या दाण्याची चटणी सांगणार आहे बघा. लसूण घेतला आणि हिरवी मिरची घेतली आणि त्यामध्ये बघा तुरीचे दाणे घालून घेतले. ते मस्त भाजून घ्यायचे. भाजून घेतल्यानंतर बघा थंड झाल्यावर ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आणि गुरुगुरु फिरून घ्यायचे. गुरुगुरु फिरवल्यानंतर पहा त्याच कढईमध्ये मी 2 पळी चांगलं तेल टाकलं. तेल लय मोठं पाहिजे. त्यानंतर जिरं आणि मोहरी टाकलं आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला. कांदा बी मस्त लय मोठा घालायचा. लय मोठा घातला की ते चटणी ना चवीला मस्त लागते. वरून कोथिंबीर बी टाकला आणि हिंग बी टाकला. त्यानंतर आपण त्यामध्ये पावडर मसाले टाकूया, हळद टाकूया, लाल तिखट टाकूया आणि धनिया पावडर बी टाकूया. बघा हे मसाले सगळे टाकून घ्यायचे आणि मस्त फिरून घ्यायचं. बघा मस्त फिरवलं. बघा मसाले सगळे चांगले झाले. त्यानंतर बघा आपण ते शेंगदाण्याचे जे वाटून घेतलं होतं ना ते बी आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि असं फिरून घेऊ. बघा मस्त असं परतून घ्यायचं. मग मस्त लागते चवीले शेंगदाण्याची आपल्या तुरीची दाण्याची चटणी. आता बघा चटणी तयार झाली. याचे पराठे करा किंवा पोळीसोबत खा किंवा याची कचोरी करून खा. लय मस्त लागते.